नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा जी-आर या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे मित्रांनो. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतात आणि तसा जी-आर म्हणजे पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती कशी करायची, अटी व शर्ती या ठिकाणी सविस्तररित्या प्रसिद्ध झालेले आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी पाहायचे आहेत, प्रस्तावना आहे आणि या ठिकाणी जे विषय शिक्षक आहेत म्हणजे 6वी ते इयत्ता 8वीमध्ये कोणत्या शिक्षकाला कोणत्या विषयासाठी नेमणूक दिली जाणार, कोणत्या इयत्तेसाठी नेमणूक दिली जाणार याची संपूर्ण आणि इत्थंभूत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की मी कोणत्या वर्गासाठी शिकवणार, मी 1 ते 5साठी शिकवणार की 5वी आणि 6वीसाठी किंवा 8वी आणि 9वी 10वीसाठी शिकवणार, नेमका कोणता विषय शिकवणार. पण या सर्व शंकांचं निरसन या जी-आरच्या माध्यमातून सरकारने केलेलं आहे आणि शासकीय जी-आर आजचा हा या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो. या ठिकाणी सांगितलं आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता खालील अटी व शर्ती लागू राहतील. इयत्ता 6वी ते 8वी या गटाकरिता उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा कोणताही विषय घेऊन म्हणजे गणित व विज्ञान किंवा समाजशास्त्र उत्तीर्ण झालेला असला तरी पात्र उमेदवारांची नियुक्ती सद्यस्थितीत फक्त आगामी शिक्षक भरतीकरिता त्याच्या पदवीच्या विषयानुसार राहील. हे मित्रांनो लक्षात ठेवा की इयत्ता 6वी आणि 8वीला तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा कोणताही विषय घेऊन तुम्ही जरी पास झालेला उत्तीर्ण असला तरी तुमच्या पदवीचा म्हणजे तुमचा जो ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे मित्रांनो त्यानुसार तुमची भरती त्या ठिकाणी सद्यस्थितीत फक्त आगामी शिक्षक भरती करता त्याच्या पदवीच्या विषयानुसार त्याची भरती केली जाणार आहे. पदवीला ग्रॅज्युएशनला जो विषय आहे त्यानुसार सदर शिक्षक भरती करता शासन शुद्धीपत्रक 3 डिसेंबर 2014च्या तरतुदीसुद्धा लागू राहतील. त्यानंतर पुढील तरतुदी पहा मित्रांनो या ठिकाणी हा जी-आर शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की तुमची नेमणूक ही तुमचे जे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टनुसार केली जाणार आहे. इन शॉर्टमध्ये मी सर्व गोष्टी या ठिकाणी समजावून सांगितल्या. प्रस्तावना न वाचून दाखवता आपण TET कोणत्याही विषयामधून दिली असली तरी तुमची नेमणूक ही तुमची ग्रॅज्युएशनला जे विषय आहेत त्या विषयांवर आधारित होणार आहे. आणखी काही शंका असतील कमेंट्समध्ये द्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय.